मित्राच्या बायकोसोबत घरातच शरीर संबंध, पुढे घडले भयंकर, ऐकूनच हादरून जाल. धुळे शहरातील सत्य घटना. वासनेची भूक माणसाला माणसातून उठवते. त्याला नाती गोतीही कळत नाहीत. मात्र त्याच्या या वर्तनामुळेच त्याच्या आयुष्याचे वाताहत होण्यास वेळ लागत नाही. अनैतिकतेची आग आता निसर्गाशी एकरूप असलेल्या भोळ्या भाबड्या आदिवासी समूहापर्यंत पोहोचलेली आहे. हे दुर्दैव म्हणावे लागेल. धुळे जिल्ह्यामध्ये एका तरुणाने गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. हे तिच्या पतीला समजले तेव्हा तो भडकला. आपल्या पत्नीशी संबंध ठेवणाऱ्या त्या कोवळ्या तरुणाला मारण्यास तो तयार झाला आणि त्याने तो विचार आपल्या चुलत भावाच्या मदतीने अंमलातही आणला. अनैतिक संबंधामुळे एकाचा खून झाला आणि दुसरा तुरुंगात गेला. कोणताही पुरावा नसताना केवळ परिसरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 24 तासाच्या आत या रहस्याचा उलगडा केला. ही सविस्तर घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत तेलामहू पाडा ही कष्टकरी आदिवासी जमातीची लोकवस्ती असून या वस्तीमध्ये सावित्रीबाई सोहजा पावरा ही शेतमजूर महिला राहते. तिला 2 मुले आहेत. लक्ष्मण हा तिचा मोठा मुलगा तर नानसिंग हा लहान मुलगा आहे. नानसिंग हा 26 वर्षाचा असून तो अविवाहित आहे. ती सध्या आपला मुलगा नानसिंग पावरा याच्या सोबत राहते. तिचा मोठा मुलगा लक्ष्मण पावरा हा आपली पत्नी कविता, मुले रोहित आणि रितेश या दोघा मुलांच्या सह तेलामहू पाल्यातच स्वतंत्र राहते. लक्ष्मण आणि त्याचा लहान भाऊ नानसिंग हे शेती आणि शेतमजुरी करून आपल्या चरितार्थ चालवतात. गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजीची ती रात्र सावित्रीबाईने जेवण तयार करून ठेवले आणि मुलाची वाट पाहत ती बसली होती. पण तो काही घरी येण्याची चिन्हे दिसेनात. दिवसभराच्या कामामुळे तिला भूक लागलेली होती म्हणून तिने जेवण घेतले. सकाळी बोराडी गावामध्ये मोबाईल दुरुस्तीसाठी गेलेला तिचा लहान मुलगा नानसिंग वेळाने का होईना घरी येईल या आशेने ती दाराकडे डोळे लावून बसलेली होती. मोबाईल दुरुस्त झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता तो तीर्था बर्डे गावातील संतोष भाट्या पवार नावाच्या आपल्या सहकार्यासोबत त्याच्या मोटारसायकलने आपल्या मेलाहूम पाड्या गावात आलेला होता. हे सावित्रीबाईला माहिती झाले होते. पण अजूनही तो घरी का आला नाही याबद्दल तिच्या मनात राहून राहून शंका येत होती. बाहेरगावी गेलेला नानसिंग गावात आला आहे म्हणजे तो घरी नक्की येईल याची आशा सावित्रीबाईला होती. म्हणून तिने अंथरुणावर अंग टेकले पण झोप काही येईना. आईचं काळीज असते या कुशीवरून त्या कुशीवर ती लोळत राहिले. अखेर थकव्याने तिचा डोळा लागला. सकाळी जाग आली तेव्हा तिचे लक्ष नानसिंग जेथे झोपतो तिकडे गेले पण त्या जागी तो नव्हताच. तिने लगेच आपल्या मोठ्या मुलाचे घर गाठण्याचे ठरवले. दुसरा दिवस उजाडला. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता सावित्रीबाई घाईघाईने आपल्या मोठ्या मुलाकडे म्हणजे लक्ष्मण पावरा याच्याकडे जायला निघाली. नानसिंग अजून घरी आला नाही हे सांगायलाच ती निघालेली होती. तेवढ्याच गावातील सांगू पावरा हा सावित्रीबाईच्या घरी आला. सांगू पावरा हा सकाळी शौचासाठी गावातील पुलाकाठी गेला असता त्याला नानसिंग म्हणजे सावित्रीबाईचा लहान मुलगा हा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडला असल्याचे दिसले होते. तेच सांगण्यासाठी सांगू हा सावित्रीबाईकडे आलेला होता. आपला मुलगा नानसिंग हा रक्तबंबाळ अवस्थेत गावातील पुलाजवळ पडला असल्याचे कळताच सावित्रीबाईला घाम फुटला. तिचं अंग थरथरायला सुरुवात झाली. मनातून घाबरलेली सावित्रीबाई त्याच अवस्थेमध्ये आपला पुतण्या जगन वाण्या पावरा याला घेऊन घटनास्थळी दाखल झाली. तेव्हा तिला तिचा मुलगा नानसिंग हा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये व बेशुद्ध स्थितीत पडलेला दिसला. नानसिंगची ती अवस्था पाहून सावित्रीबाईच्या पायाखालची जमीन सरकली. ती ओक्साबोक्शी रडायला लागली. त्याच अवस्थेत सावित्रीबाईने गावातील गंगाराम यांच्या फोनवरून आपला मोठा मुलगा लक्ष्मण पावराला या घटनेची माहिती दिली. आपला भाऊ रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडल्याचे आईकडून कळताच लक्ष्मण हा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. आई सावित्रीबाई छाती बडवत धाय मोकलून रडत होते. तिच्या शेजारी गावातील रेस्ताम पावरा, नानो पावरा, विक्रम पावरा हे उभे होते. ज्या खड्ड्यात नानसिंग रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला होता त्या खड्ड्यात लक्ष्मणने उडी मारली आणि आपल्या भावाला निहाळले. तेव्हा नानसिंगच्या डोक्याला, छातीला, पोटाला, पाठीला गंभीर जखमा झालेल्या होत्या. वेळ न दवडता
लक्ष्मणने नातेवाईक लोकांच्या मदतीने एका वाहनातून शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। नानसिंगची गंभीर अवस्था पाहून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर राहुल रामोळे यांनी जलद गतीने उपचारासाठी दाखल केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण तो मरण पावलेला होता, तसे डॉक्टरांनी घोषित केले। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नानसिंगचा मोठा भाऊ लक्ष्मण याच्या ताब्यात दिला। शोकाकुल वातावरणामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या दरम्यान सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना या घटनेची माहिती मिळताच त्याने आपले सहकारी मिलिंद पवार, सुनील वसावे आदींच्या मदतीने घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला होता। शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला। त्यामध्ये अज्ञात इसमाने नानसिंगच्या सर्वांगावर तीक्ष्ण हत्याराने भोसकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते। त्यानुसार लक्ष्मण सोहजा पावरा यांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध नानसिंग पावरा याचा खून केल्याची फिर्याद दाखल केली। पोलिसांनी फिर्याद लिहून घेतली आणि तपासाची चक्रे फिरू लागली। या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती उघड होत गेली। नानसिंगने वयाची 25 पार केलेली होते, पण तो अद्याप अविवाहित होता। त्याच्या मनात तारुण्य सुलभ भावना जागृत होणे स्वाभाविक होते। त्याला स्त्री सुखाची आस होती। या मानसिकतेतून त्याच्या हातून चूक झाली। त्याची नजर मुकेश पावरा याच्या पत्नीवर पडली। तो तिच्या मागे पुढे करू लागला। सततच तिचा पिच्छा पुरवल्याने तिच्या मनात त्याच्याबद्दल वेगळी भावना जागी झाली आणि एका क्षणी तिचा पाय घसरला। दोघांच्यामध्ये प्रेम संबंध तयार झाले। नानसिंगने एक मोठी चूक केली। त्याने मुकेशच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली होती। या दोघांचे चोरी छुपे संबंध असले तरी या छोट्या गावामध्ये ते फार काळ लपून राहिले नाहीत। या संबंधाची माहिती तिचा पती मुकेश पावरा याला समजलेली होती, तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती। आपला विश्वासघात झालेला पाहून तो प्रचंड चिडलेला होता। ज्यांच्यावर विश्वास ठेवायचे तेच घातकी निघाल्याने काय करावे हे त्याला सुचेना। तो अस्वस्थ होता। त्याला नानसिंग बद्दल खूप राग होता। काही करून त्याचा काटा काढायचा असा विचार मुकेश करू लागला होता। त्याने मनातला राग आपला चुलत भाऊ आणि जिवलग मित्र बागलसिंग याला सांगितला। आपल्या भावाची अवस्था पाहून त्यालाही वाईट वाटले। नानसिंगने केलेल्या कृत्याचा त्यालाही राग आलेला होता। त्याने मुकेशला साथ देण्याचे आश्वासन दिले। मग त्या दोघांनी मिळून नानसिंगला संपवण्याचा एक कट केला। गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी नानसिंग पावरा हा बोराडीहून मोबाईल दुरुस्त करून संतोष भाट्या पवार याच्या मोटारसायकलवरून आपल्या गावी म्हणजे तेल्यामोहपाडा येथे आलेला होता। तेव्हा तो दिवसभराच्या दगदगीने आणि मोटारसायकलच्या प्रवासाने खूप थकलेला होता। त्याचा फायदा बागलसिंग आणि मुकेश पावरा यांनी घेतलेला होता। नानसिंग आणि बागलसिंग याची भेट झाली तेव्हा नानसिंगने आपला दिवसभराच्या दगदगीने खूप थकल्याचे बागलसिंगला सांगितले। त्यावर बागलसिंग याला दारूच्या गुत्त्यावर घेऊन गेला। त्याने दारू घेतली आणि नानसिंगला तुझा थकवा कमी होईल असे म्हणत आग्रहाने पाजले। नानसिंग दारू रिचवत बसला। या दरम्यान बागलसिंगने मुकेशला मोबाईलवरून सांगितले की तो गावाबाहेरील निर्जन स्थळी पुलाच्या परिसरात आहे। तेव्हा मुकेश हा कोळीत गावात होता। बागलसिंगचा फोन येताच मुकेश याने धारदार चाकू घेतला। तो चाकू मोटारसायकलमध्ये लपवला आणि तो आपल्या गावाबाहेरील पुलाजवळ आला। त्याला बागलसिंग हा नानासिंग याच्यासोबत गप्पा मारत असल्याचे दिसले। तो त्या ठिकाणी आला आणि त्याने आल्याच मागच्या बाजूने नानसिंगच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरदार प्रहार केला। या प्रहाराने नानसिंग घेरी येऊन जमिनीवर कोसळला। त्यासरशी मुकेश याने मोटारसायकलमधील लपवलेला धारदार चाकू बाहेर काढून त्याचे सपासप वार नानसिंगच्या ओटीपोटी मस्तकावर पाठीवर केले। काही वेळातच नानसिंग रक्तबंबाळ होऊन कोसळला। तो मरणारच याची खात्री पटल्यानंतर तो आणि बागलसिंग यांनी घटनास्थळावरून पोबारा केला। दुसऱ्या दिवशी नानसिंगचा मृतदेह आढळून आला। तेलामहो पाड्यातील 26 वर्षीय नानसिंग सोहजा पावरा या तरुणाचा निर्जनस्थळी मध्यरात्री निर्गुण खून करण्यात आल्याची बातमी शिरपूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली। संपूर्ण शिरपूर तालुका या घटनेने हादरलेला होता। भयाचे वातावरण निर्माण झालेले होते। या वातावरणाची दखल पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी घेतलेली होती। परिसरातील वातावरण बिघडू नये म्हणून आवश्यक ती दक्षता घेण्याचा आणि या प्रकरणावर
त्वरित प्रकाश टाकून गुन्हेगार शोधून त्यांना गजाआड करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या होत्या। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, सुनील वसावे, मनोज कचरे, संजय चव्हाण, संदीप ठाकरे, कृष्णा पावरा, रमेश माळे, राजू डिसले, मोहन पाटील, रणजित वळवे, योगेश मोरे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे एक शोध पथक निर्माण करून त्यांच्यावर विविध प्रकारची जबाबदारी सोपवण्यात आली। अतिशय निर्जन स्थळी एकांतवासात व मध्यरात्री करण्यात आलेल्या या हत्येचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पुरावा नसल्याने प्रकरणाचं उत्कलन करणं आव्हानात्मक होतं। पण वरिष्ठांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला तडा जाता कामा नये याची जाणीव ठेवत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक शोध करायला लागलेले होते। नोंदवून घेतलेल्या प्राथमिक जबाबातून तपासाचा एक धागा तपास पथकाला गवसला होता। मयत नानसिंग सोजा पावरा याचे गावातीलच एका विवाहित महिलेशी प्रेम संबंध होते। ते संबंधित महिलेच्या पतीला खटकत असल्याची माहिती तपास पथकाला मिळालेली होती। पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आपल्या संशयाची सोय संबंधित विवाहित महिलेच्या पतीवर स्थिर केली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मयत नानसिंग याचे प्रेम संबंध असलेल्या महिलेचा पती मुकेश रूपसिंग पावरा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। मुकेश पावरा याला विश्वासात घेऊन चौकशी केली। त्याचा या खुनाशी संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला, पण मुकेश याने आपला या प्रकरणाशी सूतराम संबंध नाही हे पोलिसांना पटवून दिले। पोलिसांनी पुन्हा एकदा प्राथमिक जबाबाची पडताळणी सुरू केली आणि त्यांना एक आशेचा किरण दिसला। बागलसिंग नानोराम पावरा नामक एक युवक हा मुकेश पावरा याचा जीवश्य कंठश मित्र असल्याचे समोर आले। तपास पथकाने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले, पण ही कृती करताना चौकशी पथकाने सावधगिरी बाळगलेली होती। बागलसिंग याला ताब्यात घेतले आहे हे मुकेश याला कळू दिले नव्हते। प्रत्यक्षात बागलसिंग याची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने या प्रकरणाशी माझं काही देणं घेणं नसल्याचा आव्हानात तपास पथकाला तोंडघशी पाडायचा प्रयत्न केला, तरी तपास पथकाने चिकाटी सोडलेली नव्हती। सर्वांनी बागलसिंगला घेरत त्याच्यावर एकामागून एक प्रश्नांचा भडीमार केला। शेवटी बागलसिंगने गुन्हा कबूल केला। मुकेश पावरा आणि बागलसिंग पावरा या दोघांनीच नानसिंग याचा खून केल्याचे त्याने कबूल केले। या प्रकरणातील मुख्य संशयित अद्याप मूग गिळून बसलेला असला तरी या गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या त्याच्या साथीदाराने गुन्हा कबूल केल्याने त्याच्या आधारे मुकेश पावरा याला बोलते करा असे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिले। बागलसिंग पावरा यांनी ही सविस्तर माहिती तपास पथकाला दिल्यानंतर पोलीस पथकाला शोध मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद झाला। सविस्तर कबुली जबाब कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध करण्यात आला। खुनामागचे रहस्य समजल्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपी मुकेश पावरा यांच्याकडे आपला मोर्चा वळवण्यात आला। त्यालाही ताब्यात घेऊन बागलसिंग पावरा याचा कबुली जबाब ऐकवण्यात आला। तो ऐकताच मुकेश पावरा याचे उसने अवसान गळून पडले। त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याचा एक कबुली जबाब कॅमेराबद्ध आणि शब्दबद्ध करण्यात आला आणि याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली। घटना घडल्यापासून 24 तासाच्या आत सांगवी पोलिसांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा नसताना या प्रकरणावर प्रकाश टाकल्याबद्दल वरिष्ठांनी तपास पथकाचे अभिनंदन केले।